ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील हे सध्या दिल्लीत असल्याची माहिती आहे ती मिळते। आपण सध्या ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांच्या घराबाहेर आहोत। भांडुपला त्यांचं घर आहे आणि याच ठिकाणी आपण पाहिलं तर कालपासून पोलीस बंदोबस्त आहे तो तैनात करण्यात आलेला होता आणि आज सकाळपासून देखील या ठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे तो ठेवण्यात आलेला आहे। आपण पाहिलं तर कालच संजय दिना पाटील यांनी सांगितलेलं होतं की उद्या सकाळी होणाऱ्या 11 वाजताच्या बैठकीमध्ये मी उपस्थित असणार आहे आणि त्यामुळे आज या ठिकाणी संजय दिना पाटलांच्या घराबाहेर संपूर्णपणे सकाळपासून शांतता आहे ती पाहायला मिळते। सकाळच्या 11 वाजताच्या या बैठकीमध्ये संजय दिना पाटील हे स्वतः उपस्थित असणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु आपण त्यांच्या घराबाहेर आहोत आणि या ठिकाणी काल जे कार्यकर्ते होते त्यापैकी एकही कार्यकर्ता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत नाही। परंतु संजय दिना पाटील हे जी गाडी वारंवार वापरतात दररोज वापरतात ती फॉर्च्युनर गाडी देखील ह्याच ठिकाणी सध्या उभी असल्याचं पाहायला मिळतंय आणि याच बाजूच्या असलेल्या ह्या इमारतीमध्ये संजय दिना पाटील आहेत ते राहण्यासाठी आहेत। परंतु सध्या तरी संपूर्ण शांतता आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। काल अनेक जणांनी आहे ते त्यांना संपर्क केलेला होता परंतु माध्यमांसमोर येऊन त्यांनी काही प्रतिक्रिया आहे ती दिलेली नव्हती। फक्त फोनद्वारे त्यांनी आहे ती माहिती आहे ती या ठिकाणी दिलेली होती की मी अजूनपर्यंत ठाकरेंसोबतच आहे, अजून मी कुठेही गेलेलो नाहीये, उद्याच्या बैठकीमध्ये मी उपस्थित असणार आहे। त्यामुळे आज 11 वाजता दिल्लीला संसदीय भवनामध्ये ही बैठक आहे ती पार पडणार आहे आणि याच बैठकीमध्ये संजय दिना पाटील हे उपस्थित राहतात का आणि नक्की त्यांची भूमिका काय आहे हे देखील ते स्पष्ट करतील। त्यामुळे सध्या तरी भांडुपच्या घराबाहेर त्यांची संपूर्णपणे शांतता आहे ती पाहायला मिळते। सध्या संजय दिना पाटील हे दिल्लीला असल्याची माहिती आहे ती या ठिकाणी मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश गुरवसह निखिल चव्हाण, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।